नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी हा महत्त्वाचा भाग आहे. स्पर्धा परीक्षामध्ये कमीत कमी 10 प्रश्न व जास्तीत जास्त 25 प्रश्न विचारले जातात. म्हणून चालू घडामोडी हा विषय करणं महत्त्वाचं आहे. तर आपल्याला चालू घडामोडीवर वस्तुनिष्ठ प्रश्न बघायचे आहे. तर आता करंट अफेअर्स फेब्रुवारी 1, 2024. प्रश्न पहिला. हेमंत सोरेन यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे? झारखंड. झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार आहे? चंपाई सोरेन. भारताने कोणत्या देशात मरकत येथे लष्करी उपकरणाच्या खरेदीसह संरक्षण गुंतवणूक करार करण्यात आला आहे? ओमान. मस्कत येथे भारत आणि ओमान यांच्यात कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी करार करण्यात आला आहे? संरक्षण. मुलीच्या उच्च शिक्षण घेण्यामध्ये सर्वाधिक सहभाग असलेल्या देशातील टॉप 10 महाविद्यालयामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे? पुणे. कोणत्या राज्यातील मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा निर्णय मद्रास हायकोर्टाने दिला आहे? तामिळनाडू. तामिळनाडू राज्यातील मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा आदेश कोणत्या उच्च न्यायालयाने दिला आहे? मद्रास उच्च न्यायालय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या बँकेवर बँकिंग व्यवहार करण्यावर निर्बंध घातले आहेत? पेटीएम पेमेंट बँक. आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? जय शहा. BCCIचे सचिव जय शहा यांची सलग कितव्यांदा आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? तिसऱ्यांदा. 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2024चे सर्वसाधारण विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावले? महाराष्ट्र. 6व्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके कोणत्या राज्याने जिंकली आहे? महाराष्ट्र. 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक किती पदके जिंकली आहे? 158. 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली आहे? 38. 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक पदके कोणत्या खेळात जिंकली आहे? जलतरण. 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पदतालिकेत द्वितीय क्रमांकावर असणाऱ्या तामिळनाडू राज्याने किती पदके जिंकली आहे? 18. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातर्फे देण्यात येणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे? नरेंद्र मोदी. 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष. 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी नियुक्ती केलेल्या 4 सदस्यांपैकी किती महिला आहे? 1. देशाचे जानेवारी महिन्यात आतापर्यंत दुसरे सर्वाधिक GST कर संकलन किती लाख कोटी रुपये झाले आहे? 1.72 लाख कोटी. देशाचे आतापर्यंतचे सर्वाधिक GST कर संकलन 1.87 लाख कोटी रुपये कोणत्या महिन्यात झाले आहे? एप्रिल 2023. 2024 वर्षाच्या रामसर स्थळाच्या यादीत भारतातील किती पाणथळाचा समावेश करण्यात आला आहे? 5. भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे? 80. 11व्या राष्ट्रीय ओपन
11व्या राष्ट्रीय ओपन चालण्याच्या किती किलोमीटर शर्यतीत पंजाबच्या मंजू राणीने सुवर्णपदक जिंकले? 10. 2024-25 वर्षासाठी युनेस्कोच्या वारसा स्थळाच्या यादीत महाराष्ट्र राज्यातील किती गडकिल्ल्यांना नामांकन मिळाले आहे? 11. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलन सोहळ्यात कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे? ओडिशा. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलन सोहळ्यात लोकांच्या पसंती श्रेणीत कोणत्या राज्याला प्रथम क्रमांक पुरस्कार मिळाला आहे? गुजरात. देशात दरवर्षी कोणत्या दिवशी भारतीय तटरक्षक दिन साजरा करण्यात येतो? 1 फेब्रुवारी. महाराष्ट्र राज्यात यंदाच्या गळीत हंगामात किती लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे? 64. 2022-23 या आर्थिक वर्षात देशातून किती टन हळद निर्यात झाली आहे? 1,70,085. देशातील वित्तीय तूट एप्रिल ते डिसेंबर कालावधीत किती लाख कोटीवर पोहोचले आहे? 9.82 लाख कोटीवर. शेवटचा प्रश्न. देशातील वित्तीय तूट एप्रिल ते डिसेंबर 2023 कालावधीत आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या अंदाजाच्या प्रमाणात किती टक्के आहे? 55. विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी या दररोजच्या दररोज आपल्याला या ठिकाणी व्हिडिओमध्ये आता बघायला मिळतील. तर आपण या ठिकाणी थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.